नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टेट 2025 तुमच्या समोर आहे आणि टेट 2025 मध्ये अभ्यास करत असताना काही चुका असतील त्या टाळणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, सगळ्यात मोठी चूक आहे ते कोणती लक्षात घ्या की तुम्ही टाइम बाउंड मध्ये जर अभ्यास करत असाल 12 ते 2 वाजेपर्यंत हे वाचतो, 2 ते 3 हे वाचतो, 4 ते 2 हे वाचतो, संध्याकाळी 5 ते 8 हे वाचतो, हे जर असं करत असाल लक्षात घ्या तर हे असं करायचं नाही. सगळ्यात रॉंग मेथड आहे. लक्षात घ्या, एक तर टाइम बाउंड मध्ये नाही करायचं. मग करायचं काय? टार्गेट बेस्ड स्टडी करायचा. दिवसाची सुरुवात करायच्या अगोदर टार्गेट ठरलेलं असं मला उद्या काय करायचंय हे झोपताना ठरवायचं. लक्षात घ्या, उठल्या उठल्या ते टार्गेट बघायचं, बस ते टार्गेट पूर्ण करायला प्रयत्न करायचा. टाइम बाउंड मध्ये अजिबात हे करायचं नाही. ही पहिली चूक. आता दुसरी चूक होतात ती कोणती, ती पुढे तुम्हाला समजावून सांगतो. मग या सर्व दिवसामध्ये अभ्यास सगळ्यांनाच करायचा आहे. ज्यांनी ज्यांनी परीक्षामध्ये फॉर्म भरला सगळ्यांनाच अभ्यास करायचा आहे, पण अभ्यास कसा करायचा आहे हे समजत नाही. लक्षात घ्या, 26 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, जी जर अप्लाय केली तर लक्षात घ्या की तुमचा जो काही टाइम आहे आता इथून पुढे राहणारा ती युटिलाइज होईल आणि निश्चित लक्षात घ्या की त्याचे परिणाम तुम्हाला चांगले दिसून येतील. बघूया काय असायला पाहिजे. काळजीपूर्वक बघा. सगळ्यात महत्वाचं काय आहे ते बघा की सर हा सिलेबस आहे. सर तुम्ही सिलेबस सांगायला आलात का? अजिबात नाही. सिलेबस सांगायला आलं, पण हे तुम्हाला बेसिक थोडं सांगितल्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. बघा, हे रिझनिंग किती मार्काला येतं हे सगळ्यात महत्वाचं. हे 80 मार्काला येतं. लक्षात घ्या, 80 मार्कला रिझनिंग येतं. आता जवळपास कमी जास्त होऊ शकतं 5-10 मिनिट मार्काचं, पण हे 80 मार्काला येतं. हे क्वांटिटी अप्टिट्यूड म्हणजे हे जे कॉन्टचा भाग आहे हा 30 मार्काला येतो. लक्षात घ्या, 30 मार्कला येतो. हा सुद्धा बघा 25 ते 30 व्हेरिएबल काय होतं, जसं जसं विद्यार्थी आहेत त्या पद्धतीने. ठीक आहे, कोणाला 25 मार्काला, कोणाला 28 मार्काला, कोणाला 30 मार्क, मॅक्झिमम 30 मार्कापर्यंत. आता मी मॅक्झिमम 30 मार्क धरून चाललोय. आता हा सुद्धा पार्ट आहे. लक्षात घ्या, ऍप्टिट्यूड, इन्सिडेंस आणि ऍडजस्टमेंट अँड पर्सनॅलिटी. आता हा भाग काय आहे सर? कल, आवड, उपयोजन, समायोजन, व्यक्तिमत्वाचा भाग आहे. लक्षात घ्या, हा येतो लक्षात घ्या 30 मार्कला. आता ह्याच्यातली एक गंमत तुम्हाला पुढे सांगतो की हे जे 30 मार्क आहेत ना, फक्त याच्याशीच रिलेटेड नाहीत, आणखी एक भागाशी रिलेटेड तुम्हाला पुढे सांगतो. आता हे ऑलरेडी इंग्लिश किती मार्क येतं सर? इंग्लिश हे 15 मार्क येतं. लक्षात घ्या, आता कमी जास्त होतं. लक्षात घ्या, मॅक्झिमम लिहितो मार्क आहे, मॅक्झिमम मार्क लिहिलेत. मराठी सेम त्याच पद्धतीने 15 मार्क्सला येतं. लक्षात घ्या, आणि हा जीकेचा जो भाग आहे ना, तो बेसिक क्रमिक बुक वर येतो आपला, हा येतो लक्षात घ्या 30 मार्कला. किती येतो? 30 मार्कला. आता काळजीपूर्वक बघा मी काय सांगतो ते. बघा, सगळ्यात महत्वाचं रिझनिंग, त्याच्यानंतर कॉन्ट. लक्षात घ्या, आपण मॅथमॅटिक्स म्हणतो. हा कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व, हा जो 30 मार्काचा जो काय चॅप्टर आहे लक्षात घ्या, याचा जो कोरेट कुठं होतो तुम्हाला सांगतो. आता पुढे जाऊन सांगतो. बघा, ह्याचा जो काय पार्ट आहे 30 मार्काचा, हा कुठं तुम्हाला उपयोगी पडतो बघा. ह्याच्यातले क्वेश्चन्स आहेत ना, हे जे क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या की स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, बरोबर का, विधान आणि निष्कर्ष, नंतर विधान आणि कारणे, विधान आणि परिणाम, लक्षात कृतीचा फोर्स, याला उपयोगी पडतात. लक्षात घ्या, असर्शन अँड रिझन, हे जे घटक आहेत ना, या 5 घटकातले क्वेश्चन्स हे त्याच्याशी रिलेट होतात. लक्षात घ्या, कुठे मी तुम्हाला कल, आवड, उपयोजन, समायोजन, व्यक्तिमत्वाशी रिलेटेड. आता ह्याचे जे क्वेश्चन्स असतात ना, की ते टीचिंग फील्डला एक तुम्ही आयडियल टीचर म्हणून कसं वागलं पाहिजे. लक्षात घ्या, आयडियल टीचर म्हणून की तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत कुठला दृष्टिकोन असला पाहिजे. आयडियल टीचर म्हणून तुम्ही जे काही शेवटे काही समजा आपले धोरण आहेत, शैक्षणिक धोरण, त्याचं कसं अप्लाय करताय. लक्षात घ्या, ह्या पद्धतीने क्वेश्चन्स असतात आणि तुमची पर्सनॅलिटी चेक करण्यासाठी उपयोगी पडतात. आणि पर्सनॅलिटी आपल्याला माहिती, इथे सुद्धा दिसून आली आपल्याला. पर्सनॅलिटी कुठे दिसून आली? पर्सनॅलिटी इथे दिसून आली. लक्षात घ्या, पर्सनॅलिटी इथे दिसून आली. मग त्याचा जो पार्ट आहे ना, याच्याशी लक्षात घ्या की समन्वय साधला जातो या घटकाशी. हे 30 मार्क खूप महत्वाचे. मुलं ह्याची तयारी करत नाहीत. याच्याबद्दल बोलणार आहेत, याची तयारी करत नाहीत. त्याचं कारण आहे सांग, लक्षात घ्या की त्यांना वाटतं यात काय तयारी करायची, काय वाचायचं, याला काय गरज नाही वाचायचं. पण ह्याची जी थॉट प्रोसेस आहे लक्षात घ्या की थिंकिंग जी प्रक्रिया आहे हे तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचं आहे. हे कधी डेव्हलप होती? जेव्हा तुम्ही प्रश्नांचा सराव करतोय तोपर्यंत डेव्हलप होत नाही. तुम्ही डायरेक्ट पेपरमध्ये जाऊन नाही असा अंदाज नाही बांधू शकत. अरे कधी कधी काय होतं, 4 पैकी 2 पर्याय बी मिळते जुळते होतात. मग तेव्हा कुठला निकष लावायचा हेच तुम्हाला समजत नाही. त्याच्यासाठी क्वेश्चनची सराव हीच ऑलरेडी लक्षात घ्या की जे ह्याच्यामध्ये मार्क मिळू शकतात. लक्षात घ्या, इथे बी आणि बाकीच्या विषयाला बी सांगणार मी तुम्हाला, पण इथे तुम्हाला प्रश्नांचा सराव करावा. मग ह्या प्रश्नांचा सराव करायचा कुठं? लक्षात घ्या, मी याच्या अगोदर मी तुम्हाला समजावून सांगितलंय. आता ते तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. बघा, प्रश्नांचा सराव करत असताना लक्षात ठेवा, हे कल, आवड, उपयोजन, समायोजन, व्यक्तिमत्व, याच्यामध्ये कशा कशाचा सराव केला पाहिजे. लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या की पहिल्यांदा तुम्ही बालविकास वाचला पाहिजे. बालविकास, लक्षात घ्या, बालविकास. आता याला काय खूप टाइम द्यायचं नाही. लक्षात घ्या, बालविकास वाचत असताना एक लक्षात घ्या टाइम बाउंड मध्ये ठरवून दिले तेवढ्या टाइम मध्ये वाचायचं, जास्त वेळ घालवायचा नाही. लक्षात घ्या, हे 11वी आणि 12वी दोन्ही वाचायचं. लक्षात घ्या, 11वी आणि 12वीचं. त्याच पद्धतीने मानसशास्त्र सुद्धा वाचायचं. लक्षात घ्या, तेही 11वी 12वीचं वाचायचं. लक्षात घ्या, मानसशास्त्र सुद्धा वाचायचंय. ते सुद्धा कशाचं? लक्षात घ्या, मानसशास्त्र सुद्धा वाचायचंय. ते सुद्धा कशाचं वाचायचंय? 11वी 12वीचं वाचायचंय. त्याचबरोबर लक्षात घ्या, त्याचबरोबर तुम्हाला शिक्षणशास्त्र सुद्धा वाचायचं. शिक्षणशास्त्र, आता शिक्षणशास्त्र सुद्धा वाचत असताना लक्षात घ्या हे सुद्धा कसं वाचायचंय? सरी कुणाचं वाचायचं? 11वी 12वीचं वाचायचं. आणि शेवटी फडके प्रकाशन वाचायचंय. आता लक्षात घ्या, हे सर एवढं वाचून होतं का? हो, वाचून होतं. कारण हे मॅक्झिमम सगळे जे धडे काउंट केले ना याच्यातले, हे 61 धडे मिळतात. किती? 61 धडे.
आणि एकसर धडे वाचायचे असेल तर दिवसाला 6 धडे केले तरी पुढच्या 10 दिवसामध्ये तुमचा हे अभ्यास होतो, लक्षात घ्या. 6 धडे वाचायचे, फक्त वाचायचे, जास्त त्याला विचार करायचा नाही, काही नाही. आणि डायरेक्ट क्वेश्चन सोडायचे, लक्षात घ्या. डायरेक्ट क्वेश्चन सोडायचे. चॅप्टर वाईज क्वेश्चन दिले, 6 चॅप्टर वाचले की 6 चॅप्टरचे क्वेश्चन सोडायचे. खूप लक्षात ठेवायचं, खूप पाठांतर करायचा भाग नाही, कारण ह्याच्यातले क्वेश्चन येतात ते आकलनात्मक आणि उपयोजनात्मक असतात. आता हा जो पार्ट आहे ना, बालविकास मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, हा तुम्ही डीएड ला बराचसा पार्ट अभ्यासला असतो, लक्षात घ्या, सायकोलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये. त्यामुळे हे त्रास देत नाही तुम्हाला वाचन करताना, सरळ तुम्हाला करता अर्थ होत लागतो. तर ऑलरेडी सगळं आपल्या लक्षात घ्या, समाजाशी रिलेटेड गोष्टी आहेत सगळ्या, की मुलांची वाढ, विकास, त्या वयाचा मुलगा, आपल्या आसपास ते मुलं असतात, त्यांचे आपल्याला गुण व वैशिष्ट्य सगळं माहित असतात. त्या पद्धतीने आपण कोरिलेट करून लवकर लक्षात ठेवू शकतो. याला का पाठांतर करायचं नाही. परत अजून मी तुम्हाला 6 धडे जरी दिवसाला केला तर पुढच्या 10 दिवसामध्ये याचा अभ्यास होतो. पुढच्या 10 दिवसामध्ये याचा अभ्यास होतो, लक्षात ठेवा. मग 6 धडे वाचायच्यात, वाचून काय करायचे लक्षात घ्या, क्विक मध्ये यायचंय. की हा जो फोल्डर आहे का, टेस्टचा हा फोल्डर आहे, लक्षात घ्या. कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व नावाचा एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये सगळे काय ऑलरेडी टेस्ट दिले. तुम्ही म्हणा सर कुठे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, लक्षात घ्या. त्या ऍप मधून, जे महाराष्ट्र टीचर अकॅडमीचं ऍप आहे आपलं, त्याच्यामधून तुम्हाला याचे क्वेश्चन्स मिळून जातील. याची किंमत जास्त नाही, लक्षात घ्या, 89 रुपयाचं आहे. पण याचे जे प्रश्न आहेत ते 2700 प्रश्न आहेत, लक्षात घ्या. 2700 प्लस क्वेश्चन आहेत. बरं, याच्यातून जर सराव याचा तर होतोच होतो, त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं याचा जे काही समन्वय साधला जातो ते याच्याशी, लक्षात घ्या. हे जे तुम्हाला दिसतात ना, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, लक्षात घ्या, विधान निष्कर्ष, विधान कारणे, विधान परिणाम, तर तिचा कोर्स, हे जे 5 घटकाशी याचा तुमची तयारी होऊन जाते. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे खूप महत्वाचे ते 30 मार्क मुलाची तयारी करत नाहीत, याचा प्रश्नाचा सराव केल्यानंतर तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप होते आणि परीक्षामध्ये लवकरात लवकर तुम्हाला अशा क्वेश्चनची उत्तर देतात. कारण मुलं याच्यावर वेळ देतात, लक्षात घ्या. अभ्यास करण्यानंतर वेळ देतात, अभ्यास करत नाही वेळ देतात. क्वेश्चन बघून काय करतात, सोडायचा प्रयत्न करतात. 36 सेकंद मध्ये क्वेश्चन सुटतच नाही. 36 सेकंद कसं काय सर, परत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, सर 36 सेकंद कुठून आणले. आता बघा, हे लक्षात घ्या, इथं आपण बघितलं परीक्षेसाठी 2 तासाचा वेळ आहे. 2 तासाच्या वेळेमध्ये 120 मिनिटं आहे. आपल्याकडे प्रश्न किती आहेत, तर 200 प्रश्न आहेत. आणि 200 प्रश्न सोडवायचे म्हटलं तर इथं प्रॅक्टिसच लागते, लक्षात घ्या. प्रॅक्टिसच लागते. प्रॅक्टिस बी लक्षात घ्या, योग्य दिशेने लागते. असं नाही की प्रॅक्टिस म्हणजे काही सोडत बसलाय, अजिबात नाही, योग्य दिशेने लागते, लक्षात घ्या. मग हा जो 30 मार्काचा जो काही सराव आहे, लक्षात घ्या, 30 मार्काचा जो प्रश्नांचा जे ऑलरेडी आपल्याला जे काही बेनिफिट जर उचलायचं असेल तर प्रश्नांचा सराव करावा लागेल. काय करायचंय, गडबडीमध्ये वाचन करायचंय असं नाही, तर आपल्या काळजीपूर्वक पहिल्यांदा वाचन करायचं. 6 धडे वाचले, प्रश्न सोडवायचे आणि क्विक मध्ये प्रश्न सुटून होतात. एका चॅप्टरला लक्षात घ्या 50 क्वेश्चन्स आहेत. 50 क्वेश्चन सोडायला मी तुम्हाला प्रत्येकाला तिथे 15 मिनिटं अलाव केले. आता तुम्ही टाइम थांबू शकता, पण टाइम थांबवायचा नाही. 15 मिनिटांमध्ये 50 क्वेश्चन सोडवायचे. 15 मिनिटांमध्ये म्हणजे सरासरी हे लक्षात घ्या, तुमचे जे काही क्वेश्चन सोडायचं जे सत्र आहे ना, लक्षात घ्या की हे जवळपास 1.5 तास चालेल. 1.5 तास. पण हे 1.5 तास खूप नाहीये, लक्षात घ्या. 1.5 तास नाही, हे तर 30 मार्काची तयारी होते, लक्षात घ्या. 30 मार्कात तयारी होते. तुमची थॉट प्रोसेस तशीच होते, तुमची थिंकिंग प्रक्रिया सुद्धा त्याच पद्धतीने डेव्हलप होते आणि तुम्हाला क्विक पर्यंत, लक्षात घ्या, उत्तरामध्ये पोहोचता येतं. खूप महत्वाचं आहे. म्हणजे 50 क्वेश्चन्स एका चॅप्टरला, लक्षात घ्या. तसं हे तुम्हाला 6 चॅप्टर्स आहेत असं म्हणायचं हरकत नाही. त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता, लक्षात घ्या. हा जो पार्ट आहे खूप महत्वाचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बरं, हे इंग्लिशचं काय करायचं आहे, इंग्लिशचं काय करायचं हे बी समजून घ्या. इंग्लिशला काय करायचं हे समजून घ्या, कारण ऑलरेडी मला बोलायचंय तर हे 2 विषयावर बोलायचंय. पण अगोदर हिथं काय करायचंय बघा. याचे ऑलरेडी जर समजा तुम्ही चॅप्टर्स बघितले, लक्षात घ्या, याची चॅप्टरची संख्या सरासरी 15 दिसून येते आणि याची बी चॅप्टरची संख्या सरासरी 15 दिसून येते. हे मेन चॅप्टर आहेत, लक्षात घ्या. ओकॅबचा भाग कितीही करा, लक्षात घ्या, त्याला मर्यादा आहेत, लक्षात घ्या. तिथं स्कोर होणार नाही. काही जण सांगत असेल वाक्यप्रचार पाठ करा, काही जण सांगत असेल समजा समानार्थी शब्द पाठ करा, विद्यार्थी सोप बोलतात आपले. पण कसं शक्य, पॉसिबल आहे, शक्यच नाहीये की किती ओकॅब करणार. मग त्यामुळे जे काही ग्रामरचा भाग आहे तो ग्रामरचा भाग अगोदर व्यवस्थित करून घ्या. 15 लक्षात घ्या की ऑलरेडी तुम्हाला एक चॅप्टर करायचं आहे आणि त्याचे तुम्हाला क्वेश्चन सोडत जायचंय, लक्षात घ्या. सरासरी आपले हे 26 दिवसामध्ये कंप्लीट करायचं हे समजून घ्या. म्हणजे ऑलरेडी एक चॅप्टर तयार करायचा, 1-1.5 तास अभ्यास करायचा, जे क्वेश्चन सोडायचे तेही क्वेश्चन आपल्या ऍपमध्ये आहेत, लक्षात घ्या. तेही क्वेश्चन आपल्या ऍपमध्ये आहेत. इथं मराठी आणि इंग्लिशचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन दिसून येतात. आणि मराठी इंग्लिशचे क्वेश्चन कुठे दिसून येतील सर, कुठल्या याच्यामध्ये दिसून येतील, याच्यामध्ये दिसून येतील, लक्षात घ्या. याच्यामध्ये दिसून येतात तुम्हाला मराठीचे क्वेश्चन दिसतात आणि इंग्लिशचे क्वेश्चन दिसून येतात. आणि कल, आवड, उपयोजनचे क्वेश्चन इथे दिसून येतात, लक्षात घ्या. हे ऑलरेडी 1000 दाखवतोय, पण 2700 प्लस क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या, इथे दिसून येतात. आणि या जीकेचा जो काय भाग आहे ना, लक्षात घ्या, इथे सुद्धा लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल सर कसं वाचणं होणार, इतकं वाचणं होणार आहे का, बघा कसं वाचणं होतं मी तुम्हाला समजावून सांगतो. हे जे आहेत ना टोटल 30 मार्क, याची तयारी कशी होते बघा. हे 246, लक्षात घ्या, सरासरी धडे 246. 246 म्हणजे लक्षात घ्या काय काय येत आहे, हिस्ट्री येते, लक्षात घ्या, जिओग्राफी येत आहे, लक्षात घ्या, पॉलिटिकल सायन्स बी आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये परिसर अभ्यास, लक्षात घ्या, 3री आणि 5वी.
तिसरी ते पाचवी पर्यंत परिसर अभ्यासचे बी धडे आहेत, लक्षात घ्या 246 धडे ते टोटल. आणि याच्यामध्येच लक्षात घ्या आणखी एक गोष्ट ऍड होते की 246 प्लस 91च्या आसपास लक्षात घ्या सायन्सचे चॅप्टर्स आहेत, 91च्या आसपास सायन्सचे चॅप्टर्स आहेत. आता एक लक्षात घ्या, हिथल्या गोष्ट एक तुम्हाला सिक्रेट सांगतो. हिथं काय होतंय माहिती का, हिथं क्वेश्चन्स जास्त मॅक्झिमम सायन्सचे दिसून येतात विद्यार्थ्याला, सायन्सचे. बाकीचे क्वेश्चन्स हे 3-4 3-4 3-4 3-4 या पद्धतीने क्वेश्चन्स येतात. सायन्सच्या क्वेश्चनची संख्या जास्त असते, लक्षात घ्या की जिथं जीकेचा भाग आहे टेट मध्ये. अलग लक्षात हे समजून घ्या. मग आता ह्या प्रश्नाचा सराव कुठून करायचा, हे प्रश्न मी तिथेच मिळतात जे तुम्हाला सांगितलं. तुम्ही मला सर एवढं वाचून होणार आहे का, नाही मला वाचून, पण प्रश्न तर सोडून होऊ शकतात ना, प्रश्न तर सोडून होऊ शकतात ना. इथं सुद्धा तुमची थॉट प्रोसेस चांगली डेव्हलप होईल. लक्षात घ्या की तुम्ही ते क्वेश्चन सोडू शकतात. लक्षात घ्या जीकेचे 17,000 क्वेश्चन्स आहेत, हे सोडू शकता तुम्ही. 17,000 क्वेश्चन होतील का, सहज होतील. कसं होणार आहेत लक्षात घ्या, हे क्वेश्चन तुम्हाला टिक करायचे आहेत, इथे काय सोडवायचं कॅल्क्युलेशन करायचं नाही. लक्षात घ्या बऱ्याच जण वाटतं एवढे प्रश्न कसं मी सोडवणार. आता बऱ्याच जणांना वाटतं की 6 चॅप्टरचे तुम्ही 50 क्वेश्चन म्हणजे 300 क्वेश्चन सोडवणार काय. इथं काय कॅल्क्युलेशन थोडंच करायचं आहे, वर्ग काय भाकार काय कसं काय बघायचं, क्वेश्चन उत्तर टिक करायचं, शेवटी फक्त चेक करायचं कुठल्या उत्तर काय होतं मी काय दिलं, बस एवढंच करायचंय. तिथं काय कॅल्क्युलेशन करायचंच नाही, अलग लक्षात. त्यामुळे ते मी तिथं वेळ किती दिलाय बघितलं का, मी जास्त वेळ दिलाय. तसं 50 क्वेश्चनला तिथं 15 मिनिटं दिलाय, खूप वेळ दिलाय. लक्षात घ्या तिथं काहीच कॅल्क्युलेशन नाही. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, एका चॅप्टरला 50 क्वेश्चन सर, 4-6 चॅप्टर करायला सांगताय तुम्ही साहेब, म्हणजे 30-300 सर गणित येतोय तुम्हाला, तर मग 300 प्रश्न मी कसं सोडू, असं तुम्हाला प्रश्न पडू शकतो. 300 प्रश्न सोडायचं तुम्ही याच्याशी कोरिलेट करताय त्याला, लक्षात घ्या कोणशी, तसं नाहीये. लक्षात घ्या इकडे तुम्हाला गणिती प्रक्रिया असते, इथे गणिती प्रक्रिया नाही. सेम त्याच पद्धतीने लक्षात घ्या, सरासरी जर तुम्ही 20 धडे जर समजा क्वेश्चन सोडवले 20, लक्षात घ्या सरासरी 1000 क्वेश्चन. ऑलरेडी 1000 क्वेश्चन सोडायलाही जास्त वेळ नाही, फक्त क्वेश्चन वाचायचा, तो धडा वाचायचा, क्वेश्चन वाचायचा आणि टिक करत चालायचं, क्विक मध्ये करायचं. धडा वाचताना 10 ते 15 मिनिटाचा वेळ द्यायचाच नाही, आणि बघायचे किती क्वेश्चन येतात. आणि इथे बी तुम्हाला तीच गोष्ट होते, थिंकिंग प्रोसेस डेव्हलप होते. लक्षात घ्या, आणि त्याचबरोबर तुम्हाला ही सुद्धा गोष्ट सोडायलाच मदत होते. पहिला कसं सर हे असं का करायचं, त्याचं कारण समजून घ्या. असं का करायचं याचं कारण इथेच आहे. लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे ना याचा अर्थ समजून घ्या, विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेचा अभ्यासक्रम विशिष्ट सर मर्यादा असणार नाही. विषय ज्ञानावर होणार नाही याचा अर्थ मुलाला वाटतं विषयावर क्वेश्चनच येणार नाहीत. विषयावर क्वेश्चन येणार नाहीत असं त्याला वाटतं. मग विषय क्वेश्चन येणार त्याला वाटतं मराठी वाचायचंच नाही, मानसशास्त्र वाचायचं नाही, असं त्याला वाटतं. असं नाहीये ते. विषय ज्ञानावर येणार नाही म्हणजे लक्षात घ्या ज्ञानात्मक क्वेश्चन येणार नाहीत. जे क्वेश्चन येणार आहेत ना ते लक्षात घ्या ऍप्लिकेशन लेवलचे येतील आणि आकलन बेस असतील. लक्षात घ्या, त्यामुळे तर आपण ह्या परीक्षेला लक्षात घ्या अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता म्हणतो. या अभिज्ञता शब्दाचा अर्थ मी तुम्हाला याच्या अगोदर स्पष्ट करून सांगितलाय. जे ज्ञान मिळवलंय त्याचं कौशल्य तुम्हाला, त्याच्यामध्ये कौशल्य कोणते आले लक्षात घ्या, स्पीड आणि अॅक्युरसी. स्पीड आणि अॅक्युरसी लक्षात घ्या, स्पीड आणि अॅक्युरसी याच्यामध्ये वेग आणि अचूकता. लक्षात घ्या वेग आणि अचूकता चेक केली जाते, त्याच्यासाठी तुमचं आकलन आणि लक्षात घ्या की आकलन आणि उपयोजन किती चांगल्या प्रकारे करतात हे तुमचं चेक केलं जातं. त्याच्यामुळे लक्षात घ्या याचा अर्थ तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेताय. बरेच जण वाटतं की विषयच वाचायचं नाही, असा त्याचा अर्थ होत नाही पहिली गोष्ट. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात घ्या की ह्या 2 तासामध्ये सोडायचं असेल तर तुम्हाला त्याचा सराव करणं गरजेचं आहे. डायरेक्ट एक्झाम मध्ये त्याच्याबद्दल तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. याच्यातले बी क्वेश्चन तुम्हाला तेच सांगतो मी परत, हे बी ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन आहेत. लक्षात घ्या याच्यामधले सुद्धा क्वेश्चन ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन ऍड केलेले आहेत. तुम्ही म्हणाल डायरेक्ट तुम्ही असं दिलंय की 18-14 तरी दिलाय, कोणी केलं असं दिलेत का क्वेश्चन, नाही. याच्यात सुद्धा ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन आहेत जे आपले क्रमिक बुकवर बनवलेत. म्हणजे सरासरी लक्षात घ्या हे सगळे ऍप्लिकेशन आणि आकलनात्मक क्वेश्चन आहेत. ज्ञानात्मक क्वेश्चन तुरळक दिसून येतील. लक्षात घ्या खूप कमी क्वेश्चन दिसून येतील. सगळे क्वेश्चन तुम्हाला याच्याशी रिलेटेड दिसतील. कशाशी, की ही क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स आहेत तसे नाही, कॅल्क्युलेटेड नाही, तर हे आकलनात्मक दिसतील आणि उपयोजनात्मक दिसतील, लक्षात ठेवा. आता हा पार्ट मी काही सांगितलं, एक चॅप्टर करायचं क्वेश्चन सोडायचे. एक क्वेश्चन 30 लक्षात घ्या 30 ते 50 मध्ये क्वेश्चन आहेत. काही चॅप्टरला 30 क्वेश्चन आहेत, काही चॅप्टरला 50 क्वेश्चन आपण दिलेले ते फक्त सोडवायचं. आता हे तुम्हाला डेली करायचं, हे क्वेश्चनचीच प्रॅक्टिस करायची 26 दिवस, हे लक्षात ठेवा. क्वेश्चनचीच प्रॅक्टिस करायची 26 दिवस, हे लक्षात ठेवा. बरं सर परत अजून काय करायचं की रिझनिंग क्वांटिटी सांगा की ज्याला जास्त मार्क आहेत त्याच्यामुळे त्याला मार्क ठेवलाय. ऑलरेडी हा सुद्धा पार्ट इग्नोर करू शकत नाही. लक्षात घ्या याच्यातले 30 मार्क इथे आहेत. लक्षात घ्या 30 मार्क इथे आहेत आणि 15 90 मार्काची तयारी येते. म्हणजे जे काय रिझनिंगला जवळपास जेवढे वेटेज आहे ना तेवढे एवढ्या घटकाला आहे. लक्षात घ्या 4 विषयांना तेवढे मार्क आहेत असं काय म्हणायला हरकत नाही. हे 30 15 आणि हे 30 लक्षात ठेवा. हे ऍप्लिकेशन लेवलच्या उपयोजनात्मक क्वेश्चन असतात, एवढी गोष्ट आपल्याला जाणीव असावी. ठीक आहे, बरं पुढे काय सर रिझनिंग याच्याबद्दल सांगा. बघा रिझनिंग मध्ये ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा रिझनिंग मध्ये कोणते चॅप्टर खूप महत्वाचे आहेत. बघा रिझनिंग मध्ये इनइक्वालिटी महत्वाचा आहे, कोडिंग डिकोडिंग महत्वाचं आहे, डायरेक्शन महत्वाचे, लक्षात नंबर सिरीज खूप महत्वाचे, ब्लड रिलेशन महत्वाचे, ऑर्डर रँकिंग महत्वाचं. लक्षात घ्या याच्यामध्ये टेस्ट असते. टेस्ट म्हणजे काय, ऑर्डर सिक्वेन्स टेस्ट म्हणतो आपण. लक्षात घ्या याला काय म्हणतो, ऑर्डर सिक्वेन्स टेस्ट असं म्हणतो. लक्षात घ्या ऑर्डर
सिक्वेन्स टेस्ट असा अर्थ होतो याचा, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि 8 नंबरला लक्षात घ्या सिटिंग अरेंजमेंट आणि 9 नंबरला पझल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, हे जो 2 घटक आहे ना, कितीही तयारी करा तुम्ही, याच्यातले असं नाही की तुम्ही वेळच देऊ शकताय आणि वेळ देऊन ते सोडू शकताय तेवढ्या टाइम बाउंड मध्ये, पॉसिबल होत नाही, लक्षात घ्या. याचा अर्थ मग याला ऑप्शनला सोडायचं अजिबात नाही. याच्यासाठी स्ट्रॅटेजी वेगळी ती तुम्हाला समजावून सांगतो. आता सगळ्यात महत्वाचं आहे सर की हे जे चॅप्टर एवढे महत्वाचे तर हे चॅप्टर करायचे कसं आहे, लक्षात घ्या. आपल्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगितले ह्याचे बी ट्रिक्स सांगितले, याच्या बी ट्रिक्स सांगितले, लक्षात घ्या. याची ट्रिक्स सांगितली, याची ट्रिक्स सांगितली, याची ट्रिक्स सांगितली, या सगळ्या ट्रिक्सनी सांगितलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्यांदा आपण काय केलं, कन्सेप्ट समजून घेतल्या, लक्षात घ्या. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण समजून घेतल्या. या कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर आपण त्याला ट्रिक अप्लाय केला. कारण तुम्ही जर कन्सेप्टच समजून नाही घेतले ना तर ट्रिक्स तुम्हाला वापर करता येतच नाही. हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे, लक्षात घ्या. की तुम्ही पाहता क्षणी उत्तर काढू शकता. लोक याला वेगळ्या गोष्टींनी सोडवतात, म्हणजे पाहता क्षणी उत्तर काढू शकता. तुम्ही आपल्या कोर्समध्ये पाहू शकता. आणि दुसरी गोष्ट, इनइक्वालिटी मध्ये जेवढ्या काही कन्सेप्ट आहेत ना त्या अगोदर कव्हर केलेत, आपण सगळ्या कव्हर केल्यात, सगळे कन्सेप्ट कव्हर केल्यात. आणि कन्सेप्ट नंबर 1, कन्सेप्ट नंबर 2, कन्सेप्ट नंबर 3 असं या पद्धतीने, त्याच पद्धतीने डिकोडिंग कोड, कोडिंग डिकोडिंग मध्ये, नंतर डायरेक्शन मध्ये, ब्लड रिलेशन मध्ये सेम प्रोसेसने केले, ऑर्डर रँकिंग मध्ये सेम केले, सेशन सिक्वेन्स मध्ये त्याच पद्धतीने केलेले. हा याचाच पार्ट आहे, लक्षात घ्या. या चॅप्टरचा पार्ट आहे. मग हे कन्सेप्ट वाईज केल्यामुळे ना तुमच्या डोळ्यासमोर फक्त तेवढ्याच कन्सेप्टचा विचारतो. मग सर काय करायचं इथं, लक्षात घ्या. इथं काय करायचंय, सगळ्यात लक्षात घ्या की सगळ्या कन्सेप्टचा अभ्यास झाला पाहिजे. सगळ्या कन्सेप्टचं एक एक तरी उदाहरण आपण सोडवलं पाहिजे, लक्षात घ्या. मग माझं असं मत आहे की सर दररोज, लक्षात घ्या, दररोज म्हणतोय, पर डे म्हणतोय, पर डे. आता हा तुमचा सेपरेटली अभ्यास आहे, लक्षात घ्या. पर डे, पर डे काय करायचं, 5 इनइक्वालिटीचे क्वेश्चन सोडायचे बघा. पर डे 5 इनइक्वालिटीचे क्वेश्चन सोडायचे, कोडिंग डिकोडिंगचे 5 क्वेश्चन सोडायचे, डायरेक्शनचे 5 क्वेश्चन सोडायचे, नंबर सिरीज 5, लक्षात घ्या, ब्लड रिलेशन 5 सोडायचे, ऑर्डर रँकिंग 5 क्वेश्चन सोडायचे, सिटिंग अरेंजमेंटचे 8 क्वेश्चन सोडायचे, लक्षात घ्या. आणि पझलचे सुद्धा 8 क्वेश्चन सोडायचे, लक्षात घ्या. पझलच्या 8, सिटिंग अरेंजमेंट, हे कंटिन्यू प्रोसेस करायचे, लक्षात घ्या. हे कंटिन्यू सोडायचे, दररोज करायचंय. किती तारखेपर्यंत करायचंय, 20 तारखेपर्यंत करायचंय, लक्षात घ्या. 20 मे पर्यंत हे तुम्हाला करायचंच आहे. 20 मे पर्यंत हे फॉलो करायचं, सेम पद्धतीने, लक्षात घ्या. पुढे स्क्रीनशॉट घेऊ शकता, लक्षात घ्या. महत्वाच्या चॅप्टर याला जास्त फोकस करा, लक्षात घ्या. जास्त काय ऑलरेडी जी काही ना भर असतो ना तर या चॅप्टरवर असतो. याला आता सर असं काय करायचं, मी असं नाही काय करू शकत की इनइक्वालिटीज करतो सर आज, उद्या ते करतो, नाही. हे तुम्हाला प्रश्नांचा सराव झाला पाहिजे. आता तुम्ही म्हणा सर असं कसं काय, याचे 5 करू, याच्या 5 करू, कोणते करू, हे प्रत्येक कन्सेप्ट वरचे क्वेश्चन केले पाहिजे. प्रत्येक कन्सेप्ट वरचे केले पाहिजे. एकच कन्सेप्ट वरचे केलेत, बाकीचे कन्सेप्ट बघितले ना असं नाही. प्रत्येक कन्सेप्ट वरची उदाहरणं झाले पाहिजे. मग सर प्रत्येक कन्सेप्ट वरची उदाहरणं कुठे सापडतील, हा बी प्रश्न उपस्थित होईल. बघा, प्रत्येक कन्सेप्ट वरची उदाहरणं कुठे सापडतील, लक्षात घ्या. इथे प्रत्येक कन्सेप्ट वरचे क्वेश्चन तुम्हाला इथे सापडतील. हे जे तुम्हाला दिले ना क्वांटिटी ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग, हे जे क्वेश्चन आहेत ना प्रत्येक चॅप्टरच्या कन्सेप्ट वाईज क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. सगळे कन्सेप्ट कव्हर केलेले, प्रत्येक चॅप्टरच्या कन्सेप्ट कव्हर केलेत. म्हणजे त्यातले तुम्ही क्वेश्चन सोडू शकतात. एका चॅप्टरला 50 क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. तेवढे सगळे एका चॅप्टर मध्ये 50 कन्सेप्ट आहेत. म्हणजे याला ऑलरेडी तिथं फिरून फिरून किती एक्झामिनर फिरू शकतो, ते सगळे कन्सेप्ट तिथं कव्हर केलेले आहेत. म्हणजे असं नाही की सरळ क्वेश्चन दिला आणि संख्या चेंज केली दुसरा क्वेश्चन बनवला, असं नाही. लक्षात घ्या की तो क्वेश्चन कसा फिरू शकतो एक्झामिनर, एक्झामिनरचा माइंडसेट विचार करून ऑलरेडी त्या पद्धतीने लेवल वाईज क्वेश्चन आपण तिथे दिलेले आहेत. सेम क्वेश्चन तुम्हाला मिळणारच नाही, लक्षात घ्या. 50 मध्ये सेम क्वेश्चन नाही मिळणार. इथं 50, 60, 70 व्हॅल्यू दिली, तिथं 80, 90, 100 दिली, असं दिले, 16 दिले, असं कधीच होणार नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला त्याच पद्धतीने सोडवावं लागेल, लक्षात घ्या की तुमच्या कन्सेप्टची रिव्हिजन तिथं होऊन जाईल, त्याच्याबद्दल काही शंका नाही. ठीक आहे. हे आपण बोलत होतो कशाबद्दल सर, ह्याच्याबद्दल जे वर्बल रिझनिंग आहे, वर्बल, हा एक मुद्दा होता, खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि हे 2 गोष्टी ह्याला रेग्युलरच करावं लागेल, लक्षात घ्या. की तुम्ही कितीही तयारी केली याची तर त्याला मर्यादा येतात. याचे क्वेश्चन जेवढे काही येतील ना, लक्षात घ्या, तुम्ही रेग्युलर जर इथून पुढे जरी प्रॅक्टिस केली ते होतात, असं काही घाबरण्यासारखं नाही, लक्षात घ्या. याला बी ट्रिक्स आहेत, तुम्ही आपल्या कोर्समध्ये जाऊन बघू शकता. त्या कन्सेप्ट जर सगळ्या शिकायचे असतील ना, या सगळ्या कन्सेप्ट जर शिकायचे असतील, एका चॅप्टर मध्ये कन्सेप्ट किती आहेत, तर हा कोर्स तुम्ही घेऊ शकता. ती ऑलरेडी 5 नंबरची बॅच आहे, ती 2499 होती, पूर्णतः कमी केली, लक्षात घ्या. की ऑलरेडी टोटल 4999 ची बॅच आहे, लक्षात घ्या. आता शेवटचे 26 दिवस आहेत, लक्षात घ्या. 1899 ला ही बॅच आपण केलेली आहे. याच्यामध्ये मग काय करायचं सर, कव्हर होईल का, हो निश्चित कव्हर होत आहे. कव्हर कसं केलं जाणार आहे, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं कव्हर कसं करायचं आहे, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायची, लक्षात घ्या. की तुम्ही जर समजा जेवढे काही व्हिडिओज ना, ते व्हिडिओ समजा एखादा चॅप्टर घेतला, समजा मी जर म्हटलं समजा पर्सेंटेज घेतलं, लक्षात घ्या. तर पर्सेंटेज घेतल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की पर्सेंटेजचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्पीडने बघायचे आहेत. कन्सेप्ट 1, कन्सेप्ट 2 असं वरती लिहिलेलं, असं नाही की उदाहरण दिले सोडवलं, उदाहरण दिले सोडवलं, असं नाही. वरती लिहिलेलं आहे कन्सेप्ट 1, कन्सेप्ट 2, 3, 4 असं प्रत्येक कन्सेप्टचं एक एक उदाहरण बघा.
प्रत्येक कन्सेप्टचं एक एक उदाहरण बघा, स्पीड वाढवून बघा, आणि जी कन्सेप्ट माहित नाही ना ते नोट डाऊन करून घ्या, आणि नंतर मग आपले क्वेश्चन सोडवा. आता तुम्ही म्हणाल सर हे घेतल्यानंतर ते क्वेश्चन घ्यायची गरज आहे का? हे क्वेश्चन घेतल्यानंतर हे घ्यायची गरज आहे का? नाही. लक्षात घ्या, हे बी क्वेश्चन घ्यायची गरज नाही, आणि लक्षात घ्या हे बी क्वेश्चन घ्यायची गरज नाही. ज्यांनी बॅच परचेस केली ना त्यांना हे फ्री मध्ये आहे, लक्षात घ्या. प्लस ह्याच्यामध्ये लक्षात घ्या तिचं क्वेश्चन फ्रीच आहेत. कला, आवड, उपयोजन, समाज, व्यक्तिमत्वाचे ते 25,000 क्वेश्चन तर फ्रीच आहेत. प्लस याच्यामध्ये 10 टेस्ट बी तुम्हाला शेवटच्या फ्री मध्ये मिळून जातील. 10 टेस्ट सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये मिळून जातील, लक्षात घ्या. ही ऑफर लक्षात घ्या ऑलरेडी चालू आहे, लक्षात घ्या. ही 5 तारखेपर्यंत ऑफर आहे, लक्षात घ्या. 5 मे पर्यंत ऑलरेडी ऑफर चालू आहे. 5 मे नंतर ही ऑफर बंद होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे सगळ्याच बॅचेस आपले ऍडमिशन क्लोज झालेले आहेत. त्याच्यामध्ये एकच बॅच आहे 5 नंबरची, जी ऑलरेडी टीचिंग बी चालू आहे. याच्यामध्ये लाईव्ह बी काही गोष्टी तुम्हाला मिळून जातील जे ऑलरेडी चालू आहेत त्या, हे लक्षात घ्या. प्रत्येक कन्सेप्ट चेक करू शकता स्वतःची. असं नाही की सर उदाहरणं दिलेत आणि सोडवलेत, असं नाही. प्रत्येक चॅप्टरच्या कन्सेप्ट आहेत, त्याच्यातून तुम्ही क्वेश्चन त्याच्या व्यतिरिक्त बनवू शकत नाही. ती कन्सेप्ट येणारच, त्याच पद्धतीने क्वेश्चन पेपर होणार, लक्षात घ्या. कन्सेप्ट तेच वापरली जाणार. मी पहिलेच सांगितलं एक्झाम घेणारा बदलू शकतो, लक्षात घ्या. पण एखाद्या एक्झाम मध्ये ज्या चॅप्टरशी रिलेटेड जेवढ्या कन्सेप्ट आहेत तेवढ्या कॉन्सेप्ट केल्या की कोणतीही एक्झाम असू दे, लक्षात घ्या, क्रॅक करायला काहीच अडचण येत नाही, हे लक्षात घ्या. याची टोटल फी होती एवढी, कमी केली, लक्षात घ्या, 1899. 5 मे पर्यंत ऑफर आहे. याच्यामध्ये 25,000 क्वेश्चन प्लस कला, आवड, उपयोजन, समाज, व्यक्तिमत्वाचे क्वेश्चन प्लस तुमचे 10 टेस्ट तुम्हाला मिळून जातील. ओके, बरं. आता सांगायचा मुद्दा काय होता सर, की सगळ्यात महत्वाचं होतं जी हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला तिथेही मिळतील. बरं, ज्यांनी इकडे तिकडे बॅच लावलेले आहे, दुसरीकडे बॅच लावली आहे, पण आम्हाला कॉन्सेप्टवरच क्वेश्चन पाहिजे सर, जेवढेच कॉन्सेप्टवर क्वेश्चन पाहिजे. आता आम्ही काय करू, आम्ही तर नाही बॅच घेऊ शकत, पहिलाच खर्च झालेला आहे. त्याच्यासाठी मी एकच सांगितलंय तुम्हाला की जर तुम्हाला तसं होत असेल तर तुम्ही हे घ्या. याच्यामध्ये कल, आवड, उपयोजन, समाज, व्यक्तिमत्वाचे बी क्वेश्चन्स येतात, त्याला वेगळे 89 रुपये खर्च करायची गरज नाही. आणि तुम्हाला 499 ला नाही मित्रांनो, हे फक्त 399 ला चालू आहे, लक्षात घ्या. 399 ला मिळून जातील, लक्षात घ्या. आता बऱ्याच जण वाटत सर मी इकडे तिकडे बी क्वेश्चन घेतलेले आहेत आणि हे क्वेश्चन तिकडे बी घेतलेत आणि बॅच बी घेतलेली आहे, मग मी आता काय करू? हे बी क्वेश्चन मी तिकडे तिकडे घेतलेले आहेत, मी बॅच बी घेतली, मी आता काय करू? त्यांनी एक गोष्ट करायची, तुम्ही मग ह्याचा तर सराव करावाच लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे घ्यावं लागेल. मग हे 89 रुपयाचं घेऊ शकता, लक्षात घ्या. हे 89 रुपयाचं घेऊन तुमची प्रॅक्टिस होऊ शकते. कला, आवड, उपयोजन, व्यक्तिमत्व, विधाने, निष्कर्ष, विधाने, कारणे, विधाने, परिणाम, याचा सुद्धा इथं अभ्यास होऊ शकतो, हे लक्षात घ्या. जे आपल्याला रिझनिंग मधला अनालिटिकल रिझनिंगचा पार्ट आहे, हा लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, रिझनिंग मधला हा चॅप्टर तर मी असं सांगितलंय, लक्षात घ्या, हा चॅप्टर तसा सांगितलाय, पाहताशीनेच उत्तर देत आहेत, पाहताशीनेच उत्तर देत आहेत. ते बॅच मध्ये तुम्हाला त्या पद्धतीने सगळ्या कन्सेप्ट कव्हर केल्यात, लक्षात घ्या. कन्सेप्ट म्हणजे लोक उदाहरणं म्हणतात, कन्सेप्ट मध्ये मी उदाहरणं म्हणत नाही, लक्षात घ्या. कन्सेप्ट म्हणजे उदाहरणं म्हणत नाही. परत हा झाला कुठला भाग, वर्बलचा सगळ्या गोष्टी सांग, हे तुम्हाला 5-5 उदाहरणं करायचे आहेत, म्हणजे आपण ते फ्लो मध्ये राहू, त्या पद्धतीने विचार प्रक्रिया आपली डेव्हलप होईल. दररोज आपण ते कुठंतरी टच करतोय त्या चॅप्टरला, हे तुमच्या गोष्टी लक्षात येईल. ही 8 सिटिंग अरेंजमेंट, 8 पझल आहेत ना, हे त्या प्रकाराचे, ह्या 8 सिटिंग अरेंजमेंटचे प्रकार असतात, लक्षात घ्या. आणि हे 8 पझलचे प्रकार असतात, ते प्रत्येक प्रकारचं एक उदाहरण सोडवायचं, जेणेकरून आपली थिंकिंग प्रोसेस त्या पद्धतीने डेव्हलप होईल. ओके, क्लिअर आहे. वर्बल रिझनिंग झालं, लक्षात घ्या. हे डेली करायचं आहे, लक्षात घ्यायला वेळ लागत नाही. तुम्ही सर एवढा वेळ लागणार आहे, किती वेळ लागणार आहे? 5 क्वेश्चन सोडायचे, किती वेळ लागणार आहे सांगा? जर तुम्ही 36 सेकंद जर म्हणत असेल तर मी ज्या पद्धतीने शिकवलंय त्याला किती वेळ लागणार आहे 5 क्वेश्चन सोडवायला? लक्षात घ्या, 5 3 15, लक्षात घ्या. ही ऑलरेडी 150 सेकंद बी लागणार नाही, 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे हा, लक्षात घ्या. 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे हा, 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे, 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे. ते सगळे लक्षात घ्या. किती होईल? याला वेळ लागेल, समजा 3-3 मिनिटं जरी लागला, लक्षात घ्या. 24-24 समजा मिनिटं जर समजा 50 मिनिटं धरून चला, आणि किती म्हणजे 1.5 तासात सरासरी तुमचा काय होतं, हे सगळं पार्ट होतं 1.5 तासामध्ये. हे डेली पार्ट, डेली 20 तारखेपर्यंत डेली, लक्षात घ्या, टार्गेट आहे. क्लिअर आहे? पुढे बघा सर, हे वर्बल नॉन वर्बल रिझनिंग मध्ये काय, हे सगळे लक्षात घ्या. हे जे सगळे आहेत ना, हे सगळे लक्षात घ्या फिगर्सवर आहेत, सगळे फिगर्सवर आहेत. हा तर पार्ट असा आहे शिकवलाय की याच्या बाहेर क्वेश्चन बनणारच नाही. आता परत मी सांगतोय, क्वेश्चन जसं तसं येणार का? अजिबात नाही. पण जेवढ्या कन्सेप्ट शिकवल्यात ना, त्या कन्सेप्ट तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न सोडवायला कॅपेबलच बनवणार. कोणालाही विचारा, लक्षात घ्या, की ये नॉन वर्बल रिझनिंग असू द्या, क्वांट असू द्या, मॅथमॅटिक्स असू द्या, प्लस लक्षात घ्या वर्बलचा भाग असू द्या, एवढ्या छान पद्धतीने शिकवलं आणि एवढ्या बेसिक पासून शिकवल्या, सगळ्या कन्सेप्ट कव्हर केल्यात. ज्या कन्सेप्ट ज्यांनी एखाद्याने समजा गोल्ड मेडल जरी असेल ना तो मॅथमॅटिक्स मध्ये, तरी त्याला एखादी कॉन्सेप्ट माहित नाही, हे 100% गॅरंटी, लक्षात घ्या. पूर्ण सिलेबस मध्ये एक तरी कन्सेप्ट त्याला असं भेटणार की हा सर मला माहित नव्हतं. ठीक आहे, क्लिअर आहे? हे सगळं ऑलरेडी तुम्ही लक्षात घ्या. तिथं मी तुम्हाला सांगितलं, ती जर बॅच कुठंच परचेस केली नसेल, ती बॅच परचेस करा आणि तिथं तुम्ही पाहू शकताय, लक्षात घ्या. तिथं पाहू शकताय तुम्ही, हे तुम्ही पाहू शकताय, लक्षात घ्या. हे तुम्ही सगळं पाहू शकताय.
हे बी पाहू शकताय, लक्षात घ्या. हे क्वेश्चन पाहू शकताय, प्लस तुम्ही सगळ्या कन्सेप्ट तिथे स्पीडनी वाढवून बघू शकताय, सगळ्या कन्सेप्ट कव्हर करू शकताय. 26 दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल सगळं काय, लक्षात घ्या. तुम्ही ते क्वेश्चन बी सराव करू शकता, तिथं परत एक्स्ट्रा तुम्हाला काही गरज नाही काय करायची. ठीक आहे. आगाला लक्षात घ्या की फिगर सोर्सचे क्वेश्चन्स, नॉन वर्बल रिझनिंग. आता सिलेबस हा कोणचा लक्षात घ्या, मॅथमेटिक्सचा. आता बघा हे डीआय आहे ना, एवढ्या छान पद्धतीने शिकवलंय ना की विचारूच नका. लक्षात घ्या की तुम्हाला जेवढे काय त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत ना सगळे कव्हर केलेत. खूप सोप्या पद्धतीने क्यूब मध्ये उत्तर काढता येतं. अरिथमेटिक्सचे हा सगळे घटक आहेत ना, याला थोडं स्क्रीनशॉट मारून घ्या. लक्षात घ्यायचं कारण नाही सांगतो तुम्हाला. आता ज्याला डीआय यायचंय ना त्याला दोन गोष्टी लक्षात, ज्याला डीआय करायचंय त्याला दोन गोष्टी आल्या पाहिजेत, 100% आल्या पाहिजे. पर्सेंटेज आणि त्याला रेशो जमला पाहिजे. पर्सेंटेज रेशो जमल्याशिवाय त्याला डीआय जमत नाही. लक्षात घ्या. हे समजून घ्या. परत एक गोष्ट समजून घ्या की हा जो क्रम आहे ना याचा असाच अभ्यास करा. तुम्ही म्हणा सर कसं करायचंय, बघा. एक दिवस टाइम स्पीड डिस्टन्स अभ्यास करायचा आहे, त्याचे 50 क्वेश्चन तिकडे सोडवायचे. ओके. कुठे? आपल्या चॅप्टर वाईज टेस्ट मध्ये. सेम एक दिवस हे, एक दिवस हे, एक दिवस हे, एक दिवस हे, एक दिवस हे तर करावंच लागणार आहे. एक एक दिवस द्यायचा आहे ना सगळ्यांना, एक एक दिवस आहे. लक्षात घ्या. सगळ्यांना एक एक दिवस द्यायचा. हे जे चॅप्टर्स आहेत ना अरिथमेटिकचे, सगळ्यांना एक एक दिवस द्यायचे, त्यांचे 50 क्वेश्चन सोडवायचे. 50 क्वेश्चन सोडवायचे. बस एवढंच करायचं. क्लिअर आहे. त्याच्या बाहेर क्वेश्चन बनत नाही. त्याच्या बाहेर क्वेश्चन सगळे कन्सेप्ट कव्हर केलेले. ठीक आहे. बरं आता तुम्हाला म्हणत असाल की हा पार्टचे कन्सेप्ट कुठे बघायच्या, बॅच घेऊन सगळे कन्सेप्ट तुम्ही व्हिडिओ पळून बघू शकता. काय सांगितले प्रत्येक कन्सेप्टला वरती सांगितलेले, असं मोठं लिहिलंय कन्सेप्ट 1 2 3 4. त्यामुळे तुम्हाला कळणार आहे. असं नाही की क्वेश्चन दिलाय फक्त क्वेश्चन मध्ये कसा हुडकू सर कुठली कन्सेप्ट आहे, असं नाही. वरती दिलेलं आहे ते कन्सेप्ट 1 2 3 4 असं करून दिलेलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे सापडायला काय अवघड जात नाही. लगेच कळतं तुम्हाला. 1 झाली ना 2 वर जायचं, लगेच 3 वर जायचं. आणि लय किती मिनिटांमध्ये, जरी तासाचा व्हिडिओ असेल तर 10 मिनिटांमध्ये सगळे कन्सेप्ट तुम्ही लिहून काढू शकता. खूप महत्वाचं लक्षात घ्या. त्यामुळे ह्या बॅच मध्ये तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. लक्षात घ्या, चांगला फायदा होईल. सगळ्या कन्सेप्ट तुमच्या कव्हर होऊन जातील. असे एकही कन्सेप्ट होणार नाही. आणि फायदा जर झाला नाही, लक्षात घ्या, फी परत घेऊन जायचंय. फायदा जर झाला नाही त्याच्या कन्सेप्टचा तर फी परत घेऊन जायची. अशी गॅरंटी कोणच देणार नाही महाराष्ट्रामध्ये. आलं लक्षामध्ये? क्लिअर आहे. बघा पुढे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं होतं हे जे तुम्हाला मी सांगितलं. आता याच्यामध्ये मी जे तुम्हाला जे एक्सप्लेन करून सांगायचंय की इथपर्यंत आलो होतो आपण. हा पार्ट, हे डीआय आहेत ना, डीआय दररोज 5 सोडायचे, दररोज 5 सोडायचे, दररोज 5 करायचे. क्वाड्रेटिक इक्वेशन बी 5 करायचे. लक्षात घ्या. सिम्प्लिफिकेशन बी क्वेश्चन 5 करायचे आणि अप्रोक्सिमेशनची क्वेश्चन 5 करायचे. आता हे तुम्ही चॅप्टर सेपरेटली बी सोडवले असतील. त्याच्या कन्सेप्ट वाईज जे ऑलरेडी रिव्हिजन आहे ते तुम्ही 50-50 क्वेश्चन बी सोडले असतील. पण दररोजचा क्वेश्चनचा अभ्यास आहे हा 5-5-5. आणि हे टोटल एक एक चॅप्टर करायचा पर डे. हा चॅप्टर एक एक पर डे करायचा. आज हे केला, उद्या तो केला. आता हे तसंच आहे. लक्षात घ्या. टाइम स्पीड डिस्टन्स ज्याला जमला त्याला ट्रेन जमणार, ज्याला ट्रेन जमला त्याला बोटन स्ट्रीम जमणार. बोट स्ट्रीम जमलं तर टाइम वर्क केला की त्याला खालचा चॅप्टर चांगला जमणार, पाईप सिस्टमचा. ज्याने एजेस केलंय ना त्याला पर्सेंटेज जमणार, आणि ज्याने रेशो आणि पर्सेंटेज केले ना तर पार्टनरशिप असा सहज जमणार. प्रॉफिट लॉस इझिली समजतो. लक्षात घ्या. ज्यांनी पार्टनरशिप आणि पर्सेंटेज केलाय, रेशो केलाय ना, त्याला प्रॉफिट लॉस मध्ये कुठंच अडचण येत नाही. लक्षात घ्या. आणि ज्यांनी हे वरचे सगळे चॅप्टर्स केलेत ना, जे इथून कुठून एजेस पासून इथे, त्याला इथं काहीच प्रॉब्लेम येत नाही एसआय आणि सीआय काढताना, सिंपल इंटरेस्ट आणि कॉम्पाऊंड इंटरेस्ट मध्ये. आणि प्रॉबेबिलिटी तर एवढा छान क्वेश्चन, एवढा चांगल्या पद्धतीने शिकवलाय ना की तुम्ही पाहताच की हा चॅप्टर किती घाबरतात मुलं, किती घाबरतात मुलं. डीआय सुद्धा खूप सोप्या पद्धती, क्वाड्रेटिक इक्वेशन खूप सोप्या पद्धतीने शिकवलंय. लक्षात घ्या. एकही चॅप्टर लक्षात घ्या सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटून पाहताना सगळ्या कन्सेप्ट जर बघितल्या तर तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही. सगळ्यात मोठं मी काय ऑलरेडी सांगितले त्या गोष्टी तुम्हाला माहित असा हे डेली करायचं. लक्षात घ्या. डेली करायचा भाग होता, हा डेली करायचा भाग होता, डेली करायचा भाग होता, हा डेली करायचा भाग होता. ओके. क्लिअर आहे. बरं आता हे झालं. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं होतं ते. आता ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन ऑलरेडी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. किती टोटली दररोज क्वेश्चन सोडायचे, 20 मे पर्यंत करायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. 20 मे पर्यंत करायचं आहे. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं होतं ते शेवटी लक्षात घ्या, हे जे ऑलरेडी टार्गेट चालू आहे ना ते फ्री मध्ये बघू शकता तुम्ही. माझ्या बॅच मध्ये असू द्या नसू द्या, कुठली टेस्ट सिरीज घेऊ द्या नाही घेऊ द्या, काहीच नाही घेतलं तुम्ही ऍप ओपन करून हे डेली बघू शकताय की कुठले रेफरन्स वापरायचे आणि कुठून करायचं आहे. सरासरी 21 डेज चालू आहे. लक्षात घ्या. आजचा जर दिवस झाला 31 दिवसात टार्गेट कंप्लीट झालंय. लक्षात घ्या. पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये हे पूर्णतः कंप्लीट होतं. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवसापासून जरी फॉलो केलं, लक्षात घ्या, तरी तुम्ही 26 दिवसामध्ये अभ्यास करू शकता. पहिल्या दिवसापासून जरी फॉलो केलं ना तर 26 दिवसामध्ये तुम्ही डेली टार्गेट जरी पहिल्या दिवसात दुसऱ्या दिवसात केलं असेल. मी पुढे माझं सरासरी 21 दिवस झाले. लक्षात घ्या. आज 21 दिवस होता. पण तुम्ही एक पहिल्या दिवसापासून जरी ट्राय केला तर तुम्हाला सगळं काय सराव होऊन जाईल. हे गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. हे सगळ्यात महत्वाचं होतं. ठीक आहे. म्हणजे सगळं ओव्हरऑल काय कळलं सर
शेवटच्या दिवसामध्ये सगळ्यात महत्वाचं सर प्रॅक्टिस करत असताना कन्सेप्ट बेस्ड प्रॅक्टिस केली पाहिजे, हे महत्वाचं लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट 10 तारखेपर्यंत वाचा, लक्षात घ्या. 10 तारखेपर्यंत वाचा, 10 तारखेनंतर काहीच वाचू नका. 10 तारखेपर्यंत होऊ शकतं, 10 तारखेनंतर काहीच वाचू नका, गोंधळ उडेल, रिव्हिजन करता येणार नाही आणि काहीच जमणार नाही, हे गोष्ट लक्षात. 10 तारखेपर्यंत एखादा समजा कन्सेप्ट, आता तुम्ही मला मी क्वेश्चन सोडवले, एखादी कन्सेप्ट नाहीच आपल्याला अप्लाय करता आली, एखादी कन्सेप्ट नाही समजली, तुम्हाला करणार आहे, ते समजणार आहे, लक्षात घ्या. ते कुठं समजणार आहे, जेव्हा चॅप्टर वाईज तुम्ही क्वेश्चन सोडवायला जाताय ना, एक लक्षात घ्या, तुम्ही चॅप्टर वाईज क्वेश्चन जिथं सोडवायला जाता ना, इथे तुम्हाला कळणार आहे कुठली कन्सेप्ट अप्लाय नाही करते, तेवढ्याच कन्सेप्टचा तुम्ही काय करायचा, अभ्यास करायचा 10 तारखेपर्यंत. नवीन काहीच वाचायचं नाही, लक्षात ठेवा. आणि हे जे तुम्ही सराव केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की कुठलं कठीण जाते, मी एवढा अभ्यास करून मला ती कन्सेप्ट नाही अप्लाय करता आली, कोणता चॅप्टर आहे की अजून मला वेळ घेतो, हे तुम्हाला कळणार, ते नोट डाऊन करून घ्यायचंय. आणि ते तुम्हाला आपल्याला जे मॉक टेस्ट होणार आहेत, लक्षात घ्या, 10 जे मॉक टेस्ट होणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय केलं की तुम्हाला कळणार आहे की हा तिथं मला स्पीड येतोय का नाही, हे तुम्हाला कळणार आहे. खूप मायक्रो गोष्टीत, असं नाही की घेतलंय आणि सोडवायला लागलंय, असं नाही. त्याच्यामध्ये प्लॅनिंग आहे, लक्षात घ्या. त्याचा प्लॅन आहे, लक्षात घ्या, असा की तुम्ही जर समजा एखाद्या चॅप्टरचे क्वेश्चन सोडवायला घेतलेत, आता 50 क्वेश्चन सोडवणार, 50 मध्ये किती कन्सेप्ट माझे मी शिकलो, त्या कन्सेप्ट मला अप्लाय करता येतात का, येत नाही तर कुठले कन्सेप्ट अप्लाय करता येतात, नोट डाऊन करून घ्या, रेड पेनने नोट डाऊन करून घ्या, रेडनी नोट डाऊन करून घ्या की या चॅप्टर मध्ये कन्सेप्ट जमले नाही. 10 तारखेपर्यंतची तयारी करा, या पद्धतीने करा. हा काळ नवीन वाचायचा नाही, हा काळ जे वाचला आहे आणि जे येतंय का नाही याची जाणीव नाहीये, जे तुम्हाला क्वेश्चन सोडवलं जाणीव होणार आहे, तोच भाग फक्त परफेक्ट करायचा, बस एवढंच करायचं, लक्षात घ्या. नवीन काय करायचं नाही, आलं कशामध्ये समजून घ्या. ओके, क्लिअर आहे. तर हा पार्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, जे मुलांना बऱ्याच जणांना कळलं नाही की 26 दिवसामध्ये काय करायचं. बऱ्याच जणांना वाटतं जर तुम्ही पहिल्यापासून चालू करा, पहिल्यापासून चालू केलं तर तुम्ही क्वेश्चनचा सराव करावा लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रमिक पुस्तकाचे क्वेश्चन सोडवाच लागतील, समजून घ्या. क्रमिक पुस्तकांचे प्रश्न सोडवाच लागतील. परत रिपीट करतोय. बऱ्याच जणांना माहिती की 2022 ला आपला जे काही प्रेडिक्ट केलं ते सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. IBPS जरी परीक्षा घेत असेल तर 2022 चा जो पॅटर्न आहे तो येणार नाही, मी असं 1 वर्षापासून म्हणतोय, ही गोष्ट लक्षात ठेवा. 2022 चा पॅटर्न IBPS चा येणार नाही. याचा अर्थ काय, इनबॅलन्स होणार नाही. मी याच्या अगोदर मागचं लेक्चर आहे, लक्षात घ्या, मागच्या लेक्चर मध्ये बघा तुम्ही, मी तेव्हा सांगितलं, टायटल आहे तिथं कोपऱ्यामध्ये, की IBPS 2022 चा पॅटर्न येणार नाही. त्याचं कारण ते लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम झाल्यावर कळेल. APSC 2022 ला पॅटर्न आणला, काहींना सिटिंग अरेंजमेंटच गेलं, काहींना पझलच गेलं, असं नाही होणार, थोडं बॅलन्स होईल, लक्षात घ्या. थोडं 2-3 मार्क प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात, पण असं खूप गॅप पडणार नाही. ठीक आहे, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. सराव हीच ऑलरेडी लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची की हे एक्झाम मध्ये पास होण्याची. काळजी घ्या, लक्षात घ्या. आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या स्टडीसाठी, 26 डेज साठी, लक्षात घ्या, जे तुम्हाला अभ्यासाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचू शकते, लक्षात घ्या. ठीक आहे, थांबतो मी. जय हिंद.